Good evening, dear student. आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर सेकंड यामध्ये पहिला जो युनिट आहे कमर्शियल क्रॉप यामध्ये मागील लेक्चरमध्ये आपण चिली कल्टिवेशन हे पूर्ण केलेलं आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण टर्मरिक म्हणजेच हळद याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. आता काही फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवते की टर्मरिक किंवा हळदीचं झाड कशा प्रकारचे असते, त्याचं फ्लॉवरिंग कसं असते, त्याचे रूट्स कसे दिसतात. ठीक आहे, या फोटोग्राफ्समध्ये तुम्हाला दिसेल इथे फ्लॉवरिंग आलेलं आहे हळदीच्या पानांमध्ये. नंतर इथे रूट्स की ज्या ठिकाणी हळद जी आहे हे रायझोम्स आहे आणि या ठिकाणी आपल्याला लागलेलं दिसते. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचे प्लॅन्ट्स कसे आहेत हे आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, तर टर्मरिक कल्टिवेशन आपण पाहणार आहोत. लोकल नेम काय आहे त्याचं, हळद किंवा हिंदीमध्ये हल्दी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बॉटॅनिकल नेम आहे कुरकुमा लोंगा. बॉटॅनिकल नेम काय आहे, कुरकुमा लोंगा. CURCUMALONGA कुरकुमा लोंगा. आणि त्याचं जे फॅमिली आहे ती आहे झिंझीबेरियासी. स्पेलिंग बघा, ZINZI झिंझीबेरियासी BERACEAE झिंझीबेरियासी याची फॅमिली आहे. जरा वेगळं आतापर्यंत आपण जे पिकं शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदाच ही फॅमिली आलेली आहे, थोडी वेगळी आहे. त्यामुळे लक्षात ठेवायला आपल्याला सोपी जाते. थोडंसं वेगळं असलं की आपल्या ते लक्षात राहते. आणि ओरिजिन आहे साऊथ इंडिया. ओरिजिन काय आहे, साऊथ इंडिया. लोकल नेम हळद, बॉटॅनिकल नेम कुरकुमा लोंगा, फॅमिली झिंझीबेरियासी आणि ओरिजिन आहे साऊथ इंडिया. त्याच्यानंतर आपण इकॉनॉमिक यूजेस पाहणार आहोत. पहिला यूज बघा, टर्मरिक इज यूज्ड ॲज अ कॉन्डिमेंट्स इन एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड. आता त्याच्यामध्येच आपण माहिती अभ्यासलेली आहे, स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स. तर टर्मरिक इट इज अ कॉन्डिमेंट्स इन एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड. आपल्या घरामध्ये आपण टर्मरिकचा उपयोग हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करत असतो आणि वेगवेगळ्या पदार्थ तयार करत असताना किंवा पुष्कळच्या आपल्या आहारामध्ये रोजच्या जेवणामध्ये हळद याचा उपयोग आपण हा प्रामुख्याने करतोच असं म्हणायला हरकत नाही. तर कॉन्डिमेंट इन एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड. इट इज यूज ॲज अ कलरिंग मॅटर फॉर फूड स्टफ. त्याचबरोबर याचा कलर जो आहे, जो पिवळा रंग त्याला आलेला आहे किंवा ती पिवळ्या रंगाची ही हळद असते, तर वेगवेगळ्या फूड प्रॉडक्ट्समध्ये कलरिंग मॅटर म्हणून त्याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर द येलो डाय ऑब्टेन फ्रॉम टर्मरिक इज यूज फॉर डाईंग कॉटन, सिल्क, वूल, पेपर एक्सेट्रा. तर यामध्ये हळदीचं जे झाड आहे किंवा ह्याचे जे रूट्स आहे यामध्ये ओरिजिनलीच येल्लो कलर किंवा पिवळा कलर असल्यामुळे त्याच्यापासून तो ऑब्टेन केला जातो आणि त्याचा जो वापर आहे तो वेगवेगळ्या कपड्यांमध्ये डाईंग करण्यासाठी केला जातो, कलर देण्यासाठी. यामध्ये कॉटन असेल, सिल्क असेल, वुलन असेल किंवा वूल असेल किंवा पेपरला सुद्धा त्याला कलर केलेला असतो. यामध्ये हळदीपासून तो ऑब्टेन केला जातो. चौथा जो यूज आहे, इट हॅज मेडिसिनल प्रॉपर्टीज अँड इट इज यूज्ड फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन अगेन्स्ट पेन, वुंड एक्सेट्रा. इट हॅज अ मेडिसिनल प्रॉपर्टी. मेडिसिनल प्रॉपर्टी आहे याची सर्वांना माहिती आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लहानपणी तुम्ही पाहिलं असेल तर लहानपणी एखादी जखम झाली तर आई किंवा आजी आपल्या त्या जखमेवरती हळद लावत असतात, घरी तयार केलेली स्पेशली. कारण आपण समजा आता बाजारातून हळद घेतली तर त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सचर असते, कलर जास्त ॲडिशन असते. आपण घरात बनवलेली जी हळद असते आणि बाहेरून आणलेली जी हळद असते त्याच्यामध्ये बराचसा फरक असतो. त्याचा कलर हा जास्त आपल्याला जाणवतो बाहेरून आणलेली, आणि घरच्या हळदीचा कलर जास्त जाणवत नाही, पण ती ओरिजिनल असते. तर
इट हॅज अ मेडिसिनल प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये काही मेडिसिनल अँटीबॅक्टेरियल आहे ते, त्याच्यामुळे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे. आणि एक्सटर्नल अप्लिकेशन म्हणजे आपल्याला काही खरचटलं असेल, लागलं असेल, एखादी जखम झालेली असेल तर त्यासाठी त्या हळदीचा लेप किंवा हळद वापरली जाते. हा सुद्धा यूज आपल्याला सांगता येईल. इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ कॉस्मेटिक अँड आयुर्वेदिक मेडिसिन. आता हे सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला, जसं विको टर्मरिक आपण ऐकलेलं आहे, ॲडव्हर्टाईजमेंट पाहिलेली आहे त्याच्यामध्ये हल्दी चंदन असा एक शब्द आपल्याला आपण पाहिलेला असेल, तिथं असतो की हल्दी चंदन के गुण. तर त्यामध्ये विको टर्मरिक असेल किंवा अदर अशा काही कॉस्मेटिक क्रीम्स असतील, आयुर्वेदिक मेडिसिन असतील, तर याच्यामध्ये हळदीचा हा प्रामुख्याने वापर केला जातो. नेक्स्ट, इट हॅज अ रिलिजियस व्हॅल्यू अँड यूज इन द व्हेरियस फंक्शन्स अँड फेस्टिवल. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की अख्खी जी हळकुंड असते, हळकुंडाचा वापर आपण करतात, तर त्याची रिलिजियस व्हॅल्यू आहे. लग्नामध्ये प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो, रिलिजियस व्हॅल्यू आहे. आणि वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत किंवा फेस्टिवल्स आहेत तर त्यामध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. नंतर इट इज अ इम्पॉर्टंट कॅश क्रॉप अँड गिव्ह व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंज टू द कंट्री. आणि हे महत्त्वाचं असं कॅश क्रॉप आहे आणि त्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन जास्त प्रमाणात मिळते. तर अशा प्रकारे युजेस आपण पाहिलेले आहेत. ते परत एकदा थोडक्यामध्ये एकूण याच्यावरती शॉर्ट नोट जर विचारली तर 2 मार्कासाठी 4 त्याचे युजेस आपल्याला लिहिता येणं अपेक्षित आहे. तर परत आपण एकदा रिवाईज करूया. टर्मरिक इज यूज ॲज अ कॉन्डिमेंट इन एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड. इट इज यूज ॲज अ कलरिंग मॅटर फॉर फूड स्टफ. द येलो डाय obtained from turmeric is used for dyeing cotton, silk, wool, paper, etc. It has medicinal properties and is used for external. It has medicinal properties and is used for external applications against pain, wound, etc. It is used in the preparation of cosmetic and Ayurvedic medicine. It is used in the preparation of cosmetic and Ayurvedic medicines. It has a religious value and used in various functions and festivals. It is important cash crop and give valuable foreign exchange to the country. त्यातले थोडक्यामध्ये युजेस आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन करायचे, महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्यानुसार आपण त्याचे युजेस लिहिण्याचा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये बघा फोटोग्राफ्स आपण पाहिलेले आहेत इकॉनॉमिक युजेसमध्ये. तर या ठिकाणी हळद पावडर आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर हळदीचं दूध बरेच जण पितात, त्याला गोल्डन मिल्क असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर कॉस्मेटिकचा विचार केला तर विको टर्मरिक, त्याच्यामध्ये हल्दी चंदन के गुण असं म्हटलेलं आहे, त्याचा वापर केला जातो. काही आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये सुद्धा हळद ही वापरली जाते, डाईंग पर्पजसाठी वापरली जाते. तर असे काही इकॉनॉमिक युजेस आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर इकॉलॉजीमध्ये आपण काय पाहतो, सॉईल आणि क्लायमेट. तर आपण क्लायमेट हा मुद्दा आपण सुरुवातीला पाहणार आहोत. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. कसं क्रॉप आहे हे? ट्रॉपिकल क्रॉप आहे. इट रिक्वायर हॉट अँड मॉइस्ट क्लायमेट. ट्रॉपिकल असल्यामुळे हॉट हे गरजेचं आहे, उष्ण हवामान आपल्याला लागते, आणि मॉइस्ट हवेमध्ये थोडीशी आर्द्रता असणं गरजेचं आहे. इट रिक्वायर 11 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर प्रॉपर ग्रोथ. ह्याच्या ग्रोथसाठी 11 ते 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची आवश्यकता आहे. इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू लो टेम्परेचर. हे लो टेम्परेचरला फार सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. जर टेम्परेचर कमी झालं तर त्याच्यामध्ये काही फरक आपल्याला जाणवू शकतात. इट इज ग्रोन ॲज अ अनइरिगेटेड क्रॉप इन हेवी रेनफॉल एरिया अँड ॲज इरिगेटेड क्रॉप इन मॉडरेट रेनफॉल एरिया. ठीक आहे. इट इज ग्रोन ॲज अ अनइरिगेटेड क्रॉप म्हटलेला आहे. इन हेवी रेनफॉल एरिया. हेवी रेनफॉल एरियामध्ये अनइरिगेटेड क्रॉप आपण घ्यायचा आहे, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो.
आणि इरिगेटेड क्रॉप या ठिकाणी मॉडरेट रेनफॉल आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे त्या ठिकाणी. आता यामध्ये ट्रॉपिकल क्रॉप हॉट अँड मॉइस्ट क्लायमेट अँड टेम्परेचर इज 11 to 40 डिग्री सेल्सिअस. नंतर सॉईल टर्मरिक रिक्वायर्ड वेल ड्रेन्ड, लूज अँड फ्रायबल लोमी ऑर ॲल्युवियल सॉईल. याच्यासाठी चांगली पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत अशा प्रकारची गाळाची जमीन आणि ॲल्युवियल सॉईल हे याच्यासाठी गरजेची आहे. हेवी ब्लॅक और क्ले सॉईल आर अनसुटेबल ॲज अ रायझोम डेव्हलपमेंट इज नॉट प्रॉपर. म्हणजे ज्या ठिकाणी माती भुसभुशीत नसेल, जसं हेवी सॉईल आहे, भारी जमीन आहे, आणि क्ले सॉईल त्यालाच म्हणतो आपण, चिकण माती, तर रायझोमच्या डेव्हलपमेंटसाठी ती फारशी सुटेबल नाही. त्यामुळे लूज, फ्रायबल आणि लोमी टू ॲल्युवियल सॉईल याच्यासाठी गरजेची आहे. त्याच्यानंतर त्याच्या व्हरायटीज दिलेल्या आहेत पहा. व्हरायटीजमध्ये आहे राजापुरी, ऐकलंच ना तुम्ही. नंतर कराडी किंवा त्याला सोनी असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर लोखंडी, गाढवी, वायगॉन म्हणतात त्याला, आरमूर, सेलम ऐकले असणार, कृष्णा. ठीक आहे. रिसर्च वर्क ऑन टर्मरिक क्रॉप इन महाराष्ट्र इज मेनली कॅरीड आउट ॲट ARS ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन, कसबे दिग्रज, सांगली. या ठिकाणी रिसर्च वर्क टर्मरिक या क्रॉपवरती चालते. महाराष्ट्रामध्ये आहे ते. कुठे आहे? सांगली जिल्ह्यामध्ये कसबे दिग्रज या ठिकाणी ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर प्रिपरेटरी टिलेज. लँड इज प्लोड 20 सेंटीमीटर डीप बाय ॲन आयर्न प्लो. आपल्याला सुरुवातीला आयर्न प्लोनी लँड प्लोईंग करायची आहे. क्लॉड्स आर क्रश्ड विथ हेल्प ऑफ द क्लॉड क्रशर. ढेकडी फोडून घ्यायची आहे. क्रॉसवाईज प्लोईंग इज गिवन 20 to 30 tons FYM per hectare is added to the soil. It is mixed with soil by giving the 2 harrowing. त्याच्यानंतर आपण FYM ॲड करायचं आहे 20 ते 30 टन्स एका हेक्टरसाठी. त्याच्यानंतर हॅरोईंग आपण जेव्हा करतो कुळवणी, तेव्हा त्या शेवटच्या कुळवणीच्या वेळेस आपण हे FYM सॉईलमध्ये मिक्स करायचं आहे. आणि शेवटी लेवलिंग ऑपरेशन आपण करतो. लेवलिंग इज डन विथ द हेल्प ऑफ द लेवलरच्या साहाय्याने लेवलिंग करून घेणं गरजेचं आहे. प्रिपरेटरी टिलेज सहसा सगळ्या क्रॉपमध्ये सारखेच असतात. थोडेफार प्रमाणामध्ये थोडेसे चेंजेस या ठिकाणी असू शकतात. आता याच्यामध्ये बघा व्हरायटी आपण पाहिलेल्या होत्या ना, त्याच्यामध्ये ज्या व्हरायटीज आहेत त्याचे काही फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी कशा दिसतात तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित निरखून पहा, कारण फोटोग्राफ थोडासा छोटा आहे की वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये थोडेफार चेंजेस या ठिकाणी आहेत. आणि हे रिसर्च सेंटर आहे कसबे दिग्रज, सांगली. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सांगली या ठिकाणी आहे. तुम्ही फोटोग्राफ बघितलं तर तुमच्या चांगलं लक्षात येईल. त्यानंतर टिलेज ऑपरेशनमध्ये जे आपण पाहिलं प्रिपरेटरी टिलेज, तर प्लोईंग, हॅरोईंग आपण करतो आहे. प्लॅन्टिंग टाईम आपण पाहूया. प्लॅन्टिंग टाईम आहे मे ते जून, म्हणजे 15 मे ते 15 जून हा त्याचा प्लॅन्टिंग टाईम आहे. या दरम्यानच आपण प्लॅन्टिंग, म्हणजे कुठला क्रॉप आहे ते खरीप क्रॉप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ सेट. वेल मॅच्युअर्ड रायझोम्स इज यूज्ड. चांगले मॅच्युअर झालेले रायझोम यूज करायचे आहेत. सेट शुड बी ओव्हल ऑर राऊंड इन शेप. कसे असले पाहिजे? ओव्हल किंवा राऊंड शेपचे. द सेट शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. द सेट शुड बी क्लीन अँड रूट फ्री. त्यामध्ये कुठलेही मुळं त्यावरती नसायला पाहिजे, असे त्याकडे असले पाहिजे. नंतर देअर शुड बी 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स ऑन इच अदर. देअर शुड बी 2 to 3 स्प्राउटेड बर्ड. स्प्राउटेड बर्ड किती असायला पाहिजे? त्याच्यावरचे 2 ते 3 स्प्राउटेड बर्ड असायला पाहिजे.
त्याच्यानंतर सीड ट्रीटमेंट किंवा सेट ट्रीटमेंट. मदर सेट्स आर डिप्ड इन अ सोल्युशन ऑफ क्विनॉल-फॉस अँड ऑर्गॅनो-मर्क्युरियल फंगिसाइड्स फॉर 15 to 20 मिनिट. जे काही मदर सेट्स आहे ते क्विनॉल-फॉस किंवा ऑर्गॅनो-मर्क्युरियलच्या सोल्युशनमध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिट डीप करायचे आहे आणि त्यानंतरच आपण सोईंग करायची आहे. दिस ट्रीटमेंट इज गिवन टू अवॉइड द अटॅक ऑफ रायझोम फ्लाय अँड फंगल डिसीज. फंगल डिसीज आणि रायझोम फ्लाय आपण कंट्रोल करण्यासाठी ही ट्रीटमेंट द्यायची आहे. त्याच्यानंतर आहे सिड्रेट. सिड्रेटमध्ये 2000 ते 2500 किलोग्रॅम पर हेक्टर ऑफ मदर सेट्स आर रिक्वायर्ड. म्हणजे एका हेक्टरला 2000 ते 2500 किलोग्रॅम आपल्याला ते रायझोम्स आहेत ते लागणार आहेत. स्पेसिंग रिजेस अँड फरो 37.5 बाय 25 सेंटीमीटर आणि ब्रॉड रिज मेथड 30 बाय 30 सेंटीमीटर. ठीक आहे. तर एवढे पॉईंट आता आपण अभ्यासलेले आहेत टर्मरिक कल्टिवेशनमध्ये. त्याचं युजेस आपण पाहिलेले आहेत. बॉटॅनिकल नेम, फॅमिली, त्याच्यानंतर इकॉलॉजीमध्ये क्लायमेट, सॉईल, व्हरायटीज आपण बघितले आहेत. प्रिपरेटरी टिलेज, त्याच्या व्हरायटीचे वेगवेगळे पिक्चर या ठिकाणी दाखवलेले आहेत. रिसर्च सेंटर लक्षात ठेवायचं, कसबे, दिग्रज, सांगली या ठिकाणी. नंतर टिलेज ऑपरेशन, प्लॅन्टिंग टाईम आहे 15 मे ते 15 जून. सिलेक्शन ऑफ सेट्स कशा प्रकारे घ्यायचे, पूर्णपणे मॅच्युअर झालेले, ओव्हल आणि राऊंड शेप. इट शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीज. द सेट शुड बी क्लीन अँड रूट फ्री अँड इट शुड हॅव 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स. सीड ट्रीटमेंट आपण एकच दिलेली आहे, क्विनॉल-फॉस किंवा ऑर्गॅनो-मर्क्युरियल फंगिसाइड 15 ते 20 मिनिटासाठी टू अवॉइड द अटॅक ऑफ रायझोम फ्लाय अँड फंगल डिसीज. सिड्रेट 2000 ते 2500 किलोग्रॅम पर हेक्टर. स्पेसिंगमध्ये रिजेस अँड फरो असेल तर 37.5 × 25 सेंटीमीटर आणि ब्रॉड रिजेस मेथड असेल तर 30 बाय 30 सेंटीमीटर. ठीक आहे. तर इथपर्यंत आज आपण मुद्दे अभ्यासलेले आहेत. ते परत एकदा वाचून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि लक्षात ठेवायचे आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.